त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे। कामकाजापासून पळ काढणारं हे अधिवेशन असणार आहे। राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि ती कशी सावरायची हे या सरकारला कळत नाहीये असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर लक्षवेधी हे जे काही अर्थ संकल्पीय अधिवेशन होणार आहे ते लक्षवेधी नसणार आहे। अधिवेशन न चालवणं हाच एक सरकारचं धोरण आहे, हाच एक हेतू आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। तर हे सरकार लाचार आहे। त्याचप्रमाणे संजय राठोड यांच्या प्रकरणाविषयी बोलत असताना पुणे पोलीस निरीक्षकांना निलंबित करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर कायदे हे सत्ताधाऱ्यांना लागू होत नाहीत का असं देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। बोंडअळीचा त्रास, सोयाबीनचं नुकसान या सगळ्या गोष्टी सरकार बघत नाहीये का हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। 90% सोयाबीनचं नुकसान झालंय आणि तरी देखील कुठल्याही प्रकारचे पंचनामे केले गेलेले नाहीयेत आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात आलेला नाहीये। शेतमालाची खरेदी केली गेलेली नाहीये। शेतकऱ्यांवर मोठी अडचण आहे, तरीही कर्जमाफी ही अर्धवटच सोडली गेली आहे। तर वीज विषयी देखील ते बोललेले आहेत। 3.5 लाख कनेक्शन्स कापले गेले आहेत। 75 लाख लोकांना नोटिसा देखील राज्य सरकारने पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय। ही सरकारची मोगलाई नाही का आणि कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही बोलायलाच नको। बदलत्या गुंतवणूक करणारे शेवटी परतावा मागतात। रेतीघाटाची खाजगी बोली लावल्या जात आहेत। महिलांवरचे अत्याचार वाढत चालले आहेत, तरी देखील हे सरकार लक्ष द्यायला तयार नाही आहेत। त्यासोबतच संजय राठोड यांच्या या प्रकरणाविषयी देखील ते बोलताना त्यांनी सरकारवरती टीका केली आहे आणि राठोडांच्या संदर्भातले सगळे पुरावे असताना देखील त्यांना अटक का केली जात नाहीये, त्यांच्यावरती कारवाई का केली जात नाहीये हा प्रश्न देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे। मी तथाकथित याकरता म्हटलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातलं सगळ्यात लहान आणि पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे। खरं म्हणजे आता राज्याची घडी इतकी विस्कटलेली आहे की ती कशी सावरायची हे समजत नसल्यामुळे राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे आणि अधिवेशनच होऊ नये, झालं तर कमीत कमी दिवस व्हावं आणि त्याही दरम्यान कुठल्याही चर्चाच होऊ नये अशा प्रकारची अधिवेशनाची स्ट्रॅटेजी ही सरकारने तयार केली आहे। या सरकारची अवस्था अशी आहे की 3 पाटाचं सरकार आहे। 3 पाट नाही, नाहीतर तुम्हाला 3 पाट नाही, 3 पाटाचं सरकार आहे आणि कोण कोणत्या पाटावर बसलाय आणि कोण कोणाचा पाठ ओढतोय हे या ठिकाणी लक्षात येत नाही अशा प्रकारची सरकारची अवस्था आहे। एकमेव काम या सरकारमध्ये चाललं आहे बदल्या, आणि बदल्यांच्या बोल्या लागत आहेत। प्रचंड मोठा भ्रष्टाचार बदल्यांच्या माध्यमातून या सरकारमध्ये होताना दिसतोय आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जे कधीच घडत नव्हतं, IAS आणि IPS च्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये होताना दिसतोय। या सगळ्या गोष्टी इतके पुरावे एखाद्या घटनेत असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री राजीनामा देत नाही आणि सरकार त्याच्यावर रिएक्शन देत नाही, याचा अर्थ मी याचा दोष संजय राठोड यांना देणार नाही। कारण हे स्पष्टपणे दिसत आहे की त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे। वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय
इतके ढळढळीत पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री देखील राजीनामा देत नाही, असं कधीच होऊ शकत नाही. हे शक्ती कायदा वगैरे सगळा फार्स आहे. कायदे करून काही त्यातनं हासिल होणार नाही. याचं कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू नाही आहेत आणि म्हणून शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतनं भारतीय जनता पक्षाचे सगळे सदस्य आज राजीनामा देणार. आम्ही ठरवलंय जर या ठिकाणी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नसतील, अशा प्रकारे पुरावे उपलब्ध असताना देखील जर मंत्री कायम राहणार असतील, तर मग असे कायद्यांची आवश्यकता काय आहे. आणि म्हणून या कायद्याच्या समितीतून जर हा राजीनामा आला नाही तर भारतीय जनता पक्षाचे आमदार हे राजीनामा देतील. गेल्या 1 वर्षात पहिल्यांदा मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीत मला निमंत्रण मिळालं आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पण तेही 8 तारखेला आता सुनावणी सुरू होणार आहे, त्यावेळी हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तरी मी एमबीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामील होणार आहे आणि जी काही मदत सरकारला याच्यामध्ये अपेक्षित आहे, जी काही मदत, ती सगळी मदत आम्ही या ठिकाणी सरकारला करू. फक्त सरकारने टोलवाटोलवी करू नये. हा शुद्ध महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतला विषय, केंद्र सरकारच्या अखत्यारीत यातलं काहीही नाही. तथापि केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला काहीही मदत लागली तर तीही मिळवून देण्याकरता आम्ही निश्चितपणे पुढाकार घेऊ. तर अधिवेशनाच्या पूर्वी वनमंत्री, तर आपण पाहतोय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका देखील केलेली आहे. याच वेळी संजय राऊत यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचं पालन. संजय राऊत यांचं ट्विट म्हणजे राज्यामध्ये सुरू असलेल्या संजय राठोड प्रकरणावरील सूचक इशारा असल्याची शक्यता वर्तवली जाते. राजधर्माचं पालन याचा अर्थ संजय राठोड यांचा राजीनामा तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या ट्विटला केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. तर कशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधर्माची आठवण करताय? आता राज्यात फक्त सत्ता धर्म सुरू असल्याचा टोला उपाध्ये यांनी लगावलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राला विद्यमान सरकार याचा काहीतरी संबंध आहे का? त्यांचा राजधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधर्म आणि महाराष्ट्रातल्या सरकारचा सत्ता धर्म हे 2 सगळ्यात मोठं फरक आहे. आठवा, ज्यावेळी रांझ्याच्या पाटलाला महिलेवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती, तो खरा राजधर्म होता. इथे संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणामध्ये गेले 15 दिवस आधी कारवाई तर सोडाच, आपण त्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे तुमचे नेते कुठे? त्यामुळे इथे आत्ता आहे तो फक्त आणि फक्त सत्ता धर्म, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधर्माशी त्याचा काहीच संबंध नाही. आणि आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते, संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झालेत. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. संजय राठोड, वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून संजय राठोड आणि पूजा चव्हाण हे प्रकरण गाजतंय. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. संजय राठोड राजीनामा देतात का किंवा मुख्यमंत्री त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात का, असे अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये पडलेला असतानाच आता संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झालेत. या भेटीमधून नेमकं काय निष्कर्ष समोर येतात किंवा काय गोष्टी समोर येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. संजय राठोड आता लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर मग अशी आलेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री यांनी संजय राठोड यांची भेट नाकारल्याचं आपण पाहिलं होतं. तरी देखील आता संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते. तर गेल्या 20 दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे. 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली आणि त्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई संजय राठोड यांच्यावरती करण्यात आलेली नाहीये.
आणि या कारवाईसाठी भाजप देखील आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रणाली, संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते, काय अधिक माहिती आहे? आत्ताच अगदी 5 मिनिटांपूर्वी संजय राठोड त्यांच्या पत्नीसह त्यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहेत आणि ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत अशी माहिती मिळते आहे। परंतु ते वर्षा इथं जाणार आहेत की मातोश्री इथं जाणार आहेत हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। परंतु तुर्तास मात्र ते घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आत्ताच्या घडीला त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित आहेत। त्यांना प्रसारमाध्यमांच्या वतीनं अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु संजय राठोड यांनी एक अक्षर तोंडातून बाहेर काढलं नाही। आधी त्यांच्या पत्नी गाडीत बसले आणि त्यानंतर संजय राठोड स्वतः गाडीत बसले आणि ते निघून गेले आहेत त्यांच्या घराच्या समोरून, परंतु कुठलीही प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं मिळू शकली नाही। ते त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आहेत का, ते राजीनामा देणार आहेत का, की ते राजीनामा नाहीयेत, अशा अनेक प्रकारचे प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारून बघितले, परंतु कुठल्याच प्रश्नाचं उत्तर न देता संजय राठोड त्यांच्या पत्नीसह त्यांच्या राहत्या घरावरून निघालेले आहेत। नक्कीच प्रणाली, आपण बघितलं काही वेळापूर्वी संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांना भेटणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट नाकारली अशा देखील बातम्या आल्या होत्या, तर त्याविषयी काय सांगाल? म्हणूनच मी म्हणाले की त्याविषयी अजून सविस्तर अशी माहिती मिळू शकलेली नाही की त्यांना सुरुवातीला जी भेट नाकारण्यात आलेली होती त्यानंतर परत संजय राठोड यांच्याकडून प्रयत्न केला गेला का, त्यांना ती भेट मिळाली, भेटीची वेळ मिळाली आहे अथवा नाही हे अजून कळू शकलेलं नाही। परंतु तिथून जात असताना मात्र त्यांना अनेकांनी हे सुद्धा विचारलं की आपण मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहात? नक्कीच प्रणाली, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। उदय, संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते, तुमच्याकडे काय माहिती आहे? जसं आपण पाहिलं की थोड्याच वेळापूर्वी जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली होती त्यानुसार वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती, मात्र त्यांना ती भेटीची वेळ मिळाली नाही असं सांगण्यात आलं होतं। मात्र तरी देखील आता वनमंत्री संजय राठोड आपल्या पत्नीसह शेवटचा प्रयत्न म्हणून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी निघाले आहेत अशी माहिती मिळते। सध्या त्यांच्या गाड्यांचा ताफा, वनमंत्री संजय राठोड यांच्या गाड्यांचा ताफा हा मरीन ड्राईव्हवरनं वर्षा निवासस्थान मलबार हिल येथे चाललेला आहे। यावरून हे स्पष्ट होतंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायचीच असा पण करून वनमंत्री संजय राठोड हे वर्षा निवासस्थानी चाललेले आहेत। वर्षा निवासस्थानी खरोखरच त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट होते आहे का, आणि ज्या प्रकारे गेले आठवडाभर वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी जे प्रयत्न चालू होते ते कुठेतरी संपत चाललेले आहेत। अखेर शेवटचा पर्याय म्हणून ते आता स्वतः परवानगी नसताना कदाचित ते वर्षा निवासस्थानी चाललेले आहेत। त्यांना तिथे भेट मिळते का, आणि त्यांची जर भेट मिळाली तर खरोखरच उद्धव ठाकरे काय निर्णय घेत आहेत किंवा वनमंत्री संजय राठोड हे काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। विरोधकांचं संपूर्णच राजकारणामधून आता वनमंत्री संजय राठोड यांच्यावरती प्रचंड दबाव वाढलेला आहे। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, या अधिवेशनाला सामोरं जायचं असेल, हे अधिवेशन जर सुरळीत पार पडायचं असेल, राज्याचा अर्थसंकल्प जर मंजूर करून घ्यायचा असेल व्यवस्थित, तर नक्कीच हे अधिवेशन सुरळीत पार पाडलं पाहिजे। विरोधी पक्षांचा जो काही विरोध आहे तो याच्यामुळे संपूर्ण सामोरं जाऊ शकतो। सध्या जी काही माहिती मिळते अधिकची त्यानुसार वनमंत्री संजय राठोड हे मलबार हिल जवळ पोहोचलेले आहेत। कोणत्याही क्षणी ते वर्षा निवासस्थानी जातील अशी शक्यता आहे। मात्र वर्षा निवासस्थानी पोहोचल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट घेतील का, तिथे त्यांची जी काही मनधरणी करण्याचे शेवटचे प्रयत्न वनमंत्री संजय राठोड हे करणार आहेत, इतपत यश मिळतंय हे देखील आता पाहावं लागणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या, त्यांचे देखील धन्यवाद। अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते, संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जनसामान्याला पडलेला हा एक प्रश्न आहे की नेमका पूजा चव्हाणला न्याय कधी मिळणार, संजय राठोड यांना कुठेतरी सरकार पाठीशी घालतंय का, आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी कधी केली जाणार सरकारकडून, किंवा ते आज जी काही बैठक होणार आहे किंवा जी काही भेट होणार आहे त्या भेटीच्या माध्यमातून ते आपला राजीनामा देतील का, असे अनेक प्रश्न जनसामान्यांना पडलेले आहेत आणि त्याविषयीचे अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत। तुर्तास इथं घेतो एक छोटासा ब्रेक।